मोहोळचे माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटलाची विरोधकावर टीका करताना जीभ घसरली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भाषण करताना बाळराजे पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे। मोहोळ विधानसभा, अनगर नगर पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राजन पाटील आणि राजन पाटलांची 2 पोरं एवढाच मुद्दा विरोधकांकडे आहे। राजन पाटलाचं मुलं इतके आवडत असतील तर तुमच्या मुलाच्या नावासमोर आमचे नाव लावा असं वक्तव्य केलं आहे। माजी आमदार राजन पाटील यांच्या वादग्रस्त विधानाने खळबळ उडाली आहे। राजन पाटील व त्यांची 2 मुलं या त्या कारणाने नेहमीच चर्चेत। मोहोळकर इतिहास जर आपण बघितला तर विकासाच्या प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक होत असते, परंतु अलीकडच्या काळामध्ये निवडणूक लागली की विकासावर कोण बोलताना दिसत नाही, युवकांच्या प्रश्नावर कोण बोलताना दिसत नाही, शेतकऱ्याला काय पाहिजे त्याच्यावर कोण बोलताना दिसत नाही। माईक पुढे उभा राहिलं की अंगात त्याला चालू होतं राजन पाटलांची 2 पोरं। ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही। तुम्ही मला 5 वर्ष झाली विधानसभेला पण तेच तुंतून होतं, आमच्या नगर परिषदेला पण तेच तुंतून होतं, आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्याला सुद्धा तेच तुंतून आहे, दुसरा मुद्दाच नाही। राजन पाटलाची 2 पोरं आणि अनगर, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही। मी त्याला परवस्ता म्हणून टाकतो। एवढंच जर तुम्हाला राजन पाटील आणि राजन पाटलाची पोरं आवडत असतील तर तुमच्या पोराच्या नावापुढे लावून टाका आमची नावं, आमची मंजुरी आहे त्याला, काय अडचण नाही, लावून टाका आमची नावं तुमच्या पोराच्या पुढे। बंधूंनो, म्हणून बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।